नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये आणि तिथे माशाची कटिंग कशा पद्धतीने होते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. काही वेळामध्ये आपण जाणार आहोत. चला भेटूया आपण तिथे. तर मोठा मासा आहे, ते कसे कट करतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. आलेलो आहोत मच्छी मार्केटमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता एक मोठा मासा आहे, पालू मासा आहे. पालू, त्याची कटिंग चालू आहे. हे बघा, ह्या आहेत निलिमेताई. आपण मंडणगड मच्छी मार्केटमध्ये आहोत आणि बघा, या ताई भरपूर वर्षापासून मच्छी धंदा करतात. खूप मेहनती आणि जिद्दी आहेत. बघा, माशाची कटिंग चालू आहे. कशा पद्धतीने पहिले त्याचं डोकं कट केलं जातं, नंतर त्याचे पीस केले जातात. एकदम खूप काळजीपूर्वक हे सर्व करायला लागतं, कारण चुकून एखादा जर त्या जे घाव घालतात तो जर चुकून कुठे बोटाला वगैरे लागला तर खूप मोठा जखम होऊ शकते. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक हे सर्व करायला लागतं आणि खूप मेहनत आहे या कामामध्ये. चला बघत राहा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत. तर तुम्ही मित्रांनो, मासा कशा पद्धतीने कटिंग करतात हे तुम्हाला बघायला मिळतो. आज पहिल्यांदा काय होतं की मासाचे जे आजूबाजूचे काटे असतात ते पहिले कट केले जातात, त्याचा शेपूट कट केला जातो आणि त्याच्यानंतर डोका कट केला जातो आणि त्याच्यानंतर मग त्या मच्छीच्या आतमध्ये जी घाण असते पोटामध्ये ती सर्व बाहेर काढली जाते आणि मग त्याचे छोटे छोटे पीस केले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला इथे बघायला मिळेल, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कशा पद्धतीने कट केला जातो, कारण हा एक अनुभव असणं गरजेचं. जर तुम्ही कधी मच्छी घेतलीत आणि तुम्हाला मच्छी कटिंग करायची आयडियाच नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी पडू शकतो. कारण आपल्याला मच्छी खायला आवडते, पण मच्छी समोर घेतली आणि कटिंग करायला जर त्या मच्छीवाल्यांकडे वेळ नसेल, जेव्हा गर्दी असते तेव्हा ते कटिंग करून देत नाही. मग आपल्याकडे जर अनुभव असेल तर आपण कट करू शकतो, कारण तिथे आपल्याला अर्धा तास थांबावं लागतं मच्छी कटिंग होईपर्यंत. तर तुम्ही स्वतः घरी नेऊन स्वच्छ धुवून कट करू शकता. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तुमच्या आवडीच्या. हे बघा कशा पद्धतीने कटिंग होते मासा. आणि हा मासा जो आहे हा पालू मासा आहे. चवीला खूप चांगला असतो आणि ह्याची फ्राय मच्छी तुम्ही करून खाऊ शकता. रस्सा आणि फ्राय दोन्ही होतात, पण फ्राय एकदम बेस्ट होते. बघा कशा पद्धतीने छोटे छोटे पीस करण्यात आलेले आहेत. हे पहा, आणि समोर कस्टमर पण तयार आहेत बघा, स्कूटीवाले घेण्यासाठी. बघा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो.